एकनाथराव खडसे यांनी अजितदादा पवार यांचा मान सन्मान बघण्यापेक्षा भाजपाने जेव्हा खडसेंना अडगळीत टाकले होते तेव्हा त्यांना मेन ट्रॅकवर आणण्याची जबाबदारी अजितदादा पवार यांनी स्वीकारली. खडसेंना अजितदादा पवार यांच्याकडे घेऊन जाणारा मीच होतो, असे मदत व पुनर्वसन मंत्री अनिलदादा पाटील यांनी भुसावळ येथील संतोषीमाता हॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष प्रवेश व कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे. पुढे ते म्हणाले की खडसेंना विधान परिषदेत निवडून आणण्याची सर्वाधिक मेहनत अजितदादा पवार यांनी केली आहे. खडसे हे अजितदादा पवार यांच्यामुळेच आमदार आहेत. खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुसरा उमेदवार उभा राहू न देता आपल्या नावाची घोषणा करायची, म्हणजे दुसरा कोणी उभा राहण्याची इच्छा करणार नाही. आता कदाचित त्यांनी सेटलमेंट केली असेल किंवा पराभवाची भीती असेल म्हणून त्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी घेण्याचे पद्धतशीरपणे टाळले असल्याचेही मंत्री अनिलदादा पाटील यांनी म्हटले आहे. यावेळी अनिलदादा पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे. खडसे साहेब जे असतील ना, ते फार मोठे नेते आहेत. त्यांना मान सन्मान हा कसा दिला जातो आणि कसा टाळला जातो याचा अनुभव भारतीय जनता पार्टीपासून त्यांना मोठ्या प्रमाणावरती आहे. अजितदादांचा मान सन्मान बघण्यापेक्षा आपण अडगडीत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ज्यावेळी टाकलं आणि मेन ट्रॅकवर आणण्याची जबाबदारी जी कोणी स्वीकारली असेल, ते या पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख, त्यांचा परिचय किंवा त्यांच्याविषयी असलेली सहानुभूती ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते माननीय अजितदादांकडे नेणारा मीच होतो. विधानसभेमध्ये त्यांना उमेदवारी भारतीय जनता पार्टीकडनं त्या काळात मिळालेली नव्हती, पण विधान परिषदेमध्ये त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वाधिक मेहनत, सर्वाधिक आमदारांना विश्वासात घेऊन मतदान जर का कोणी करून दिलं असेल ते हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे ते जे आज आमदार आहेत ते माननीय अजितदादा पवार साहेबांच्या मेहनतीमुळे, त्यांच्या सहकार्यामुळे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आज ते विधान परिषदेमध्ये काम करत आहेत. तर त्यांच्यावरती आरोप नाही, मला त्यांचा अनुभव आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुसरा कुठलाही उमेदवार न उभा राहू देता आपल्याच नावाची घोषणा करायची, म्हणजे दुसरा कुठला उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोणी इच्छासुद्धा व्यक्त करणार नाही, ही एक लांबची कवडी त्यांची होती त्या काळामध्ये. आत्ता त्यांनी कदाचित सेटलमेंट केली असेल किंवा त्यांना पराभवाची भीती असेल, या दोन्ही कारणांमुळे त्यांनी आज महाआघाडीच्या माध्यमातून उमेदवारी घेण्याचं पद्धतशीर टाळलेलं आहे. महाविकास आघाडीची परिस्थिती अशी की संपूर्ण महाराष्ट्र, जळगाव, धुळे, नंदुरबार सोडून द्या, पण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीकडे पूर्वी सुरुवातीला उमेदवार शोधण्याकरता लाईन असायची. मतदारांमध्ये सर्वे केला जायचा की कुठला उमेदवार घेतला पाहिजे, असा कुठलाही पक्ष सर्वे करायचा. पण महाविकास आघाडीची दयनीय परिस्थिती झालेली आहे. त्यांना आता सर्वे करून उमेदवार शोधावा लागतोय की कुठे उमेदवार आम्हाला सापडेल, कुठे उमेदवार मिळेल. ही संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची परिस्थिती आहे. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीजवळ पाहिजे तसे तुल्यबळ उमेदवार नाही. संजय राऊत साहेबांच्या बुद्धीची कीव येते. ज्या नरेंद्र मोदी साहेबांचे तुम्ही आत्तापर्यंत चरणस्पर्श करून स्वतःला वाढवून घेतलेलं आहे, ज्या आमदारांमुळे तुम्ही खासदार झालेले आहेत, ज्या पार्लमेंटमध्ये गेलेले होते त्यावेळीसुद्धा मोदी साहेबांचा आशीर्वाद घेऊन यापूर्वी तुम्ही गेलेले होते, पण आत्ता दिवसमान बदलल्यानंतर आपल्या जिभेला कुठलंही हाड नसलं म्हणून आपण काही वायफळ बोलत राहायचा हा धंदा त्यांनी बंद केला पाहिजे.